नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत आहे. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेने उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयावर एक नजर टाकूयात आजच्या भागात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमुक्ती असून याद्वारे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांचा सन्मान केला जातोय. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि या पात्रतेचे निकष काय काय आहेत जाणून घेऊयात. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेलं अल्पमुदत पीक कर्ज आहे तर मग तुम्ही पात्र आहात. 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत आहे तर मग तुम्ही पात्र आहात. 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड नसेल झाली तर मग तुम्ही पात्र आहात. कर्जाची नियमित परतफेड केली आहे तर मग तुम्ही पात्र आहात. विद्यमान किंवा माजी मंत्री, खासदार, आमदार आहात तर मग तुम्ही पात्र नाही आहात. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे विद्यमान सदस्य आहात तर मग तुम्ही पात्र नाही आहात. केंद्र आणि राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी असून मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे मग तुम्ही पात्र नाही आहात. राज्य सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि अनुदानित संस्थांचे अधिकारी कर्मचारी असून मासिक वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त आहे मग तुम्ही पात्र नाही आहात. शेतीबाह्य उत्पन्नावर आयकर भरत आहात मग तुम्ही पात्र नाही आहात. आपण 25,000 रुपयांपेक्षा जास्त मासिक पेन्शन घेणारे निवृत्ती वेतनधारक माजी सैनिक आहात तर मग तुम्ही पात्र नाही आहात. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी दूध संघाचे अधिकारी किंवा कर्मचारी असून मासिक वेतन रुपये 25,000पेक्षा जास्त आहे मग तुम्ही पात्र नाही आहात. सहकारी साखर कारखान्यांचे हंगामी कामगार आहात मग तुम्ही पात्र आहात. पात्र लाभार्थ्यांची यादी ऑनलाईन पोर्टलवरती प्रसिद्ध झाल्यानंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या. देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी एक असलेल्या दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाच्या कामांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकतीच पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतलाय. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी पूर्ण प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्यासह दर्जेदार कामांवर भर देण्याच्या सूचना सुद्धा दिल्यात. या प्रकल्पामुळे उत्तर भारतातून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणापर्यंत मालवाहतूक अधिक जलद, कार्यक्षम आणि कमी खर्चामध्ये होणार असून देशाच्या लॉजिस्टिक साखळीला मोठी बळकटी मिळणार असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. राज्याच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा प्रत्यक्ष आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी वाढवण बंदर, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, प्रस्तावित वाढवण आंतरराष्ट्रीय विमानतळ, नारिंगी खाडी पूल आणि उत्तन विरार सागरी सेतू या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या कामांची पाहणी करून संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आवश्यक सूचना सुद्धा दिल्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील बोईसर स्थानकाच्या निर्माणाधीन कामांची आणि प्रकल्प आराखड्याची पाहणी सुद्धा केली. कामाचा वेग, दर्जा आणि नियोजित वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा सुद्धा केली. एक मोठी आर्थिक अशा प्रकारची गुंतवणूक येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण आर्थिक परिवर्तनामध्ये स्थानिकांना सामील करून घेण्याकरता मग इथलं ITI त्याचं अपग्रेडेशन करून इथे मोठ्या फिशरी इन्स्टिट्यूट तयार करून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं काम ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून स्थानिकांना या परिवर्तनाचा फायदा कसा मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे. राज्यातील 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजून पोलिओमुक्त महाराष्ट्राची परंपरा राखावी यासाठी सर्व पालकांनी रविवारी 28 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते बारामती महिला शासकीय ग्रामीण रुग्णालय इथं बालकांना लसीचे 2 थेंब पाजून पुणे जिल्हास्तरीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डोडींसह मान्यवरांची उपस्थिती होती. पोलिओ मुक्त भारत हे या खरं तर या पोलिओ पल्स डोसच्या अभियानाचं खरं गमक आहे. आणि आजच्या या पोलिओच्या अभियानामध्ये मला अचानक इथे आपल्या हॉस्पिटलमध्ये येण्याची संधी लाभली. हे खरं तर भाग्याचं आहे, कारण 5 वर्षाखालील बालकांना या 2 डोसमुळे त्यांच्या आरोग्यदायी जीवनाला सुरक्षित आणि आनंददायी बनवण्यासाठी खूप मदत होणार आहे.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा 353वा राज्याभिषेक दिन सोहळा नुकताच दुर्गराज रायगडावरती पारंपरिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून राज्य शासन कार्यरत असल्याचं सांगत रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहाय्य केले जाईल अशी ग्वाही सुद्धा दिली आहे। मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये 9वा वस्तू व सेवा कर दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते। देशामध्ये सर्वात जास्त वस्तू व सेवा कर संकलन करण्यामध्ये महाराष्ट्र हे देशामध्ये अव्वल राज्य आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढलेत। समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या भागामध्ये इथेच थांबूयात। पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात। तुर्तास एवढंच।